डोनर एरिया म्हणजे नेमकी काय? जेव्हा आपण ट्रान्सप्लांट बद्दल बोलतो किंवा ट्रान्सप्लांट बद्दल इन्क्वायरी करतो, तर युजली आपण फ्रंट एरियाला बघतो किंवा रिझल्टकडे बघतो. पण डोनर एरिया पण तेवढंच महत्त्वाचा आहे. आपला डोनर एरिया किती स्ट्रॉंग आहे हे पण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. डोनर एरिया असे केस असतात जे नेप ऑफ नेकच्या वरती असतात. ते जेनेटिकली स्ट्रॉंग असतात. त्यांच्यावरती DHTचा परिणाम होत नाही, म्हणून ते सेफ झोन म्हणून म्हटले जातात. आता हा जो आपला डोनर एरिया असतो तो आयडियली अबव द इयर्स अँड ॲट द बॅक साईड, हे जे 2 ते 3 पोर्शन्स आहेत ते आपण डोनर म्हणून घेतो, जे जेनेटिकली सेफ असतात, साऊंड असतात आणि ते परमनंट राहतात. म्हणजे जर का तुमचे फ्रंटचे, मिड स्कॅल्पचे किंवा क्राऊनचे केस गेले तरी तुमचे DHT रेझिस्टंट केस म्हणजे सेफ झोनचे केस नेहमी राहणारच आणि म्हणून आपण त्यांना डोनर म्हणून घेतो. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की डोनर एरिया इज नॉट अनलिमिटेड, बट डोनर एरिया इज लिमिटेड. प्लस आपला नंबर ऑफ फॉलिकल्स किती आहे, प्लस तो फॉलिकल्सचा क्वालिटी कसं आहे हे पण आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. हेअर ट्रान्सप्लांटमध्ये फक्त पुढचं एरिया चांगलं दाखवणं गरजेचं तर आहेतच, पण त्यासोबत जो आपला डोनर एरिया आहे तो पण चांगल्या पद्धतीत टिकून ठेवणं आफ्टर ट्रान्सप्लांट तितकंच महत्त्वाचं आहे. काही वेळेस पेशंट्स जास्त ग्राफ्टचं डिमांड करतात किंवा मॅक्सिमम ग्राफ्ट एक्स्ट्रॅक्ट करा असं त्यांचं अपेक्षा असते. पण इन केस आपण गरजेपेक्षा जास्त तिथे ग्राफ्ट्स काढले तर आपला डोनर एरिया थिन दिसू शकतो. एक चांगला ट्रान्सप्लांट म्हणजे आपला जो रिझल्ट आहे तो नॅचरल दिसला पाहिजे आणि जो डोनर एरिया आहे तो पण आफ्टर एक्स्ट्रॅक्शन ॲब्सोल्युटली नॅचरल दिसला पाहिजे. ॲट न्यू रूट्स क्लिनिक नाशिक आम्ही ॲज अ डॉक्टर्स हे डिसाईड करतो की डोनरचा क्वालिटी कसा आहे, डोनरमधून आपण किती ग्राफ्ट्स एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, एरिया ऑफ बॉल्डनेस कसा आहे, पेशंटचा एज कसा आहे. तर या काही फॅक्टर्स आहे जे कन्सिडर करून आपण पेशंटला सांगतो की पेशंटला किती कव्हरेज येईल, किती ग्राफ्ट्स एक्स्ट्रॅक्ट होऊ शकणार, कुठल्या प्रकारचं डेन्सिटी आम्ही पेशंटला देणार. हे सगळं एक पर्टिक्युलर पॅटर्न, एक पर्टिक्युलर मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेट करून पेशंटला सांगितलं जातं की एवढा एरिया तुमचं कव्हर होणार, एवढा एरियाचं आपण डेन्सिटी देणार आणि एवढं आपण कव्हरेज कम्प्लिटली कव्हर करणार. DM करा आणि नाशिक क्लिनिकमध्ये तुमचं कन्सल्टेशन बुक करा. योग्य ठिकाणी तुम्ही कन्सल्टेशन बुक करा, योग्य ठिकाणी ट्रान्सप्लांट प्लॅन करा, तर तुम्हाला डेफिनेटली लॉंग टर्म गुड डेन्सिटी अकॉर्डिंग टू युअर डोनर रिझल्ट नक्कीच भेटणार.